ओला उबरला लोणावळा खंडाळा टॅक्सी असोसिएशननं जोरदार विरोध केलाय। लोणावळा खंडाळ्यामधून ओला उबर गाड्या हाकलण्याचे अभियान स्थानिकांनी घेतलेलं आहे। ओला उबरच्या सेवेमुळे स्थानिकांचा व्यवसाय धोक्यात आलेला आहे। ओला उबरला लोणावळा परिसरातून भाडं स्वीकारण्यास मज्जाव करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। लोणावळा नगर परिषदेनं सुद्धा याला पाठिंबा दिलाय, मात्र कारवाई काही झाली नाहीये। एका महिन्यात निर्णय झाला नाही तर उपोषण करण्याचा इशारा दिला गेलेला आहे। लोणावळा खंडाळा पर्यटन नगरी आहे आणि तिथे उद्योगांच्या मर्यादित संधी आहेत, त्यामुळे युवकांनी टॅक्सी व्यवसाय स्वीकारलेला आहे। पर्यटन नगरी लोणावळा व खंडाळा या शहरामध्ये येण्यासाठी मोठ्या संख्येने ओला उबेर या ॲपचा वापर करतात। मात्र याच ॲपचा वापर करणाऱ्या अनेक जणांना या ठिकाणी लोणावळा खंडाळा परिसरामध्ये थांबवलं जात आहे। आपण जर पाहिलं या ठिकाणी मोठ्या संख्येने लोणावळा शहरामध्ये येणारे जे ओला उबेरवाले आहेत त्यांना स्थानिक जे ट्रान्सपोर्टवाले असतील किंवा टॅक्सी संघटना असतील त्यांच्याकडनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणाचा विरोध आपल्याला पाहायला भेटत आहे। काय नक्की कारण आहे आपण या ठिकाणी ओला उबेरवाल्यांना थांबवत आहेत? आम्ही गेले 7 वर्ष झालं ओला उबेर बरोबर आम्ही लढा देत आहोत। आम्ही स्थानिक पातळीवरती स्थानिक रोजगार आम्हाला इथं काहीच नाही। हिल स्टेशन असल्यामुळे जे काही रोजगार आहे स्थानिक भूमिपुत्रांसाठी तो भूमिपुत्रांचा रोजगार पूर्णपणे ओला उबेर हिसकावून नेत आहे। आणि ओला उबेर ही कंपनी मेट्रो सिटीजमध्ये आहे, हिल स्टेशनमध्ये नाही आहे। आमच्या इथले पोलीस प्रशासन यांचे सगळ्यांची मीटिंग धरून आम्ही सर्व अनुमते आम्ही ओला उबेरला बॅन केलेले आहे। तरी पण हे लोक मध्ये येऊन पूर्णपणे दादागिरी करून आमच्या इथले भाडे हे पळवून नेतात आणि आमच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे। आम्ही जवळजवळ 7 वर्ष हा लढा देत आहे। 7 वर्षापासून आम्हाला आमदार साहेब पण आमच्याबरोबर रस्त्यावर बसले होते आणि आम्ही खूप प्रयत्न केले। आमच्यात काही लोकांनी लोन काढून दोघांनी फाशी पण घेतली याच्यावर, तरी आम्ही ओला उबेरांना एक गुलाबाचं फूल देऊन आता लास्टची रिक्वेस्ट आहे की बाबा आता तरी जा तुम्ही। आमचे 2-3 सहकारी फाशी घेऊन मेलेले आहेत, जरा तुम्ही आमच्याकरता काहीतरी मदत करा। आता आम्ही तर मदत मागायच्याच तयारीत आहे। पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, लोणावळा।